वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपूरमध्ये एका महिलेने आपल्या पतीचे व्हॉट्सअप बघितले असता तिला काही महिलांचे चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ संशयास्पद स्थितीत दिसले। तिचा पती महिलांना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंधात अडकवायचा, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केल्यानंतर तो या रेकॉर्डिंगचा वापर करून महिलांना ब्लॅकमेल करायचा, असे तपासात समोर आले आहे। महिलेने पोलिसात तक्रार केली असता आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लवकरच ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे। ई-बाईक टॅक्सी सेवेचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही। परिवहन विभागाने ई-बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। गुजरातमध्ये एका बेकायदेशीर फटाका कारखान्याच्या गोदामात भीषण आग लागली। यामध्ये मृत्यू झालेले 18 जण हे मध्य प्रदेशातील होते। स्फोट इतका भयानक होता की अनेक कामगारांच्या शरीराचे अवयव दूरवर विखुरले होते। या घटनेतील कारखान्याच्या मालकाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीसाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल पासून संपूर्ण जगावर परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। यामुळे इतर देशांमधून अमेरिकेत आयात केलेल्या वस्तूंवर कर लावला जाईल। ट्रम्प यांच्या प्रशासनाने याआधी अनेक बदलणारे आणि विरोधाभासी प्रस्ताव सादर केले आहेत। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा 8 वर्षांनी अबीर गुलाल चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये परत येत आहे। 1 एप्रिलला चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चित्रपटाच्या रिलीजला विरोध करत महाराष्ट्रात या चित्रपटावर बंदी लावण्याची मागणी केली आहे। पाकिस्तानी अभिनेता असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे मनसेचे सिनेमाध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले आहे। भारताची अनुभवी हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त झाली आहे। 16 वर्षाच्या कारकिर्दीत 32 वर्षीय वंदना ही भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू होती। हरिद्वार येथील वंदनाने 2009 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले। आता त्यांनी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे। आपण पुन्हा भेटूया प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।